आज भारत देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने तयारी चालू झालेली आहे। निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आणि सध्याचे मोदी सरकार आणि विद्यमान पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहेच, परंतु बाकीचे काही राजकीय विरोधक वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पसरवण्याचं काम करतात। परंतु 2000 साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानपदी आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांची निवड झाली आणि तेव्हापासून आजपर्यंतचा 5 वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर मोदी साहेबांनी तळागाळापासून खेड्यातील सामान्य जनतेपासून तर शहरातील सर्व व्यापारी बांधव असो, कामगार बांधव असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, सर्वांना समोर ठेवून सर्वांचा विकास साध्य कसा होईल अशा दृष्टिकोनातून पावलं उचलण्याला 2014 साली पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पावलं उचलण्यासाठी सुरुवात केली। आज आपण 2014 सालच्या अगोदरचं जर भारत देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हापासून आजपर्यंत जर कोणालाही विचारलं आणि कोणाच्याही डोक्यात जर काही विषय असेल तर मग माणसांच्या, सामान्य जनतेच्या किंवा सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा काय, तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाच समजल्या जात होत्या आणि अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेच हे मानणारं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वातही हे या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवलेलं आहे, परंतु या मूलभूत गरजेवरच भर देऊन चालणार नाही, तर या मूलभूत गरजा पूर्ण होऊन खेड्याचा, शहराचा आणि पूर्ण भारत देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल हे जर पाहण्याचं काम केलं असेल तर मोदी साहेबांनी केलं आणि त्यांनी एक पंचसूत्री कार्यक्रम आखला। रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या 5 विषयामध्ये जर आपण लक्ष घालून संपूर्ण पद्धतीनं काम केलं तरच खेड्यापासून शहरापर्यंत आणि खेड्याचा आणि शहराचा विकास झाला, म्हणजेच आपला भारत देश अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही हे हेरून या 5ही विषयामध्ये मोदी साहेबांनी काम सुरू केलेलं आहे आणि रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या विषयामध्ये प्रत्येक ठिकठिकाणी सखोल अभ्यास करून सामान्य जनतेला समोर ठेवून, सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांचा विचार करून त्या दृष्टीनं पावलं आखायला सुरुवात केली आणि आज बघता बघता खेड्यापासून शहरापर्यंत विकासाकडे बघितलं तर आज आपला देश प्रगतीपथाकडे चाललाय। आपला देश प्रगतीपथाकडे जात असताना देशाचा तर विकास होतोयच, परंतु भारत देशाला जगामध्ये, विश्वामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मानाचं स्थान मिळवून देण्याचं आदरणीय मोदी साहेबांनी फार मोठं आणि महत्वाचं काम केलेलं आहे आणि यासाठी भारताला आगामी काही वर्षातच विश्वगुरू म्हणून, जगामध्ये आर्थिक महासत्ता म्हणून आणि एक बलशाली राष्ट्र म्हणून जर समजा आपल्या भारत देशाला बनवायचं असेल आणि बनवायचंच आहे, हा प्रत्येक नागरिकांच्या मनात शंका नाहीये आणि प्रत्येक नागरिकांचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून प्रचंड बहुमतानं आणि फार मोठ्या मताच्या फरकानं प्रत्येक भारतीय जनता पार्टी आणि महाआघाडी, भारतीय जनता पार्टीची जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे, या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुसंख्येनं निवडून देऊन पुन्हा मोदी साहेबांना पंतप्रधान बनवून भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण आपलं सर्वांनी योगदान द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि कमळ या चिन्हावरच आपण मतदान करून, या मतदान यंत्राचं बटन दाबून कमळ या चिन्हावर मतदान करून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, आपणा सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।